नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण ईश्वरी मात्र आता सुप्रियाच्या विरोधात म्हणजे सुप्रियाने आता त्या वल्लरीच्या विरोधात जे काही पुरावे आहे तर ते पुरावे मात्र आता सुप्रियाला गोळा करायचे असतात आणि त्यासाठी आता ईश्वरीने मात्र ह्या सगळ्यामध्ये सहभाग होऊन आता पत्रकाराचा जो नंबर आहे तर तो नंबर अगदी मिळवलेला आहे. त्यासाठी तिने एक प्लॅन केलेला असतो. आता प्लॅन असा केलेला आहे की आता ईश्वरीने मात्र आता त्या पत्रकारांच्या तेथे ऑफिसमध्ये जाऊन मात्र जे आता ते धुमाळ आहे श्रीकांत धुमाळ यांच्याशीच बोलून मात्र त्यांना श्रीकांत धुमाळाबद्दल विचारले. परंतु आता त्यांना इंदोरची जी काही न्यूज आहे गाजलेली म्हणजे सुप्रिया आणि राजशिर्के साहेब यांची जी न्यूज गाजलेली आहे आणि त्या सगळ्यामध्ये आता श्रीकांत धुमाळ आणि आता हा उदयकांत आणि वल्लरी हे तिघेही सामील आहेत. कारण ह्या पत्रकारांनीच मात्र आता वल्लरी आणि उदयकांत यांना मदत केलेली आहे आणि आता त्यामुळे मात्र हा श्रीकांत धुमाळ आहे तो ईश्वरीला मात्र खोटं बोलतो आणि ईश्वरीला म्हणतो की श्रीकांत धुमाळ आहे ना ते पत्रकार ते अगदी महिनाभर रजेसाठी गेलेले आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. परंतु आता ईश्वरीच्या समोर सत्य येतं. ईश्वरी ओळखते की नक्की आता हा श्रीकांत धुमाळ का खोटं बोलत आहे. म्हणून आता ती श्रीकांत धुमाळाचा पत्ता आणि फोन नंबर मिळवण्यासाठी आता संपादकांना जे काही आता एक ऑफर तिने दिलेला आहे म्हणजे सात्विक फॅशनमध्ये आता एक अशी मोठी न्यूज आहे. कारण त्यांनी आता सात्विक फॅशननी जे सुरू केलेलं आहे तर ती एक तुमच्यासाठी एक मोठी न्यूज असेल. पण त्यासाठी मला तुम्हाला अगोदर श्रीकांत धुमाळ यांचा नंबर आणि पत्ता द्यावा लागेल. आता हे ऐकल्यानंतर संपादक यांना विचार येतो नक्की ही मुलगी म्हणजे अर्णव राजशिर्केंची बायको असं का करत असतील, श्रीकांत धुमाळ यांचा नंबर त्यांना कशासाठी लागतो. म्हणून आता हा संपादक अगदी श्रीकांत धुमाळ यांना लगेच फोन करतो आणि ईश्वरीबद्दल सांगतो. आता ईश्वरीबद्दल सांगितल्यानंतर हा श्रीकांत धुमाळ खूप घाबरलेला आहे आणि घाबरल्या क्षणी मात्र तो उदयकांतला फोन करतो. कारण आता ह्या सगळ्यांची एक अशी साखळी झालेली आहे आणि आता उदयकांतला फोन केल्यानंतर मात्र आता तो सर्व काही सांगतो. उदयकांतला म्हणत असतो की हे बघ एक मुलगी म्हणजे अर्णव राजशिर्के यांची बायको म्हणजे राजशिर्के साहेब आहे ना तर त्यांची जी सून झालेली आहे तर ती म्हणजे मुलगी आहे ना आणि ज्या बाईच्या विरोधात आपण हे कांड केलं होतं त्या बाईला आणि अर्णव राजशिर्के यांना फसून आपण ही इतकी मोठी वार्ता म्हणजे न्यूज बनवली होती तर त्यांचीच मुलगी आता इथे आली होती आणि ती मुलगी मात्र आता पुरावे शोधत आहे आणि ते पुरावे शोधत असताना मात्र तिने श्रीकांत धुमाळ यांच्याविषयी माहिती विचारली. पण मी त्या मुलीला खोटं बोललो कारण मी श्रीकांत धुमाळ नाही आणि ते रजेवर गेलेले आहेत असे तिच्याशी खोटं बोललो. परंतु आता मात्र तिने संपादकांशी भेट घेतली आणि संपादकांशी गोड बोलून मात्र त्यांना एक ऑफर देत आता माझा पत्ता आणि नंबर तिने मिळवलेला आहे. हे सगळं काही उदयकांतला आता माहिती होतं. उदयकांतला हे ऐकून धक्का बसतो. उदयकांत लगेच म्हणतो की त्या मुलीची हिंमतच कशी झाली, तिचे पंख तर आताच आपल्याला छाटावे लागतील आणि आपल्या वाटेतील काटा दूर करावा लागेल. त्यानंतर मात्र आता उदयकांत फोन ठेवतो आणि लगेच तो वल्लरीला फोन करतो. वल्लरीला फोन करून विचारतो की 50 लाख जे तुला मागितलेले आहे त्याची सोय झाली की नाही आणि पैसे दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. परंतु मला एक गोष्ट सांग, ही ईश्वरी राजशिर्के कोण आहे, त्या अर्णवची बायको का. आणि आता ती राजशिर्के म्हणजे ईश्वरी देसाई आणि त्या सुप्रिया देसाईची मुलगी आहे का जिला आपण यामध्ये अडकवलेलं होतं. आता मात्र हे ऐकल्यानंतर आता उदयकांतला धक्का बसतो. उदयकांत म्हणतो की जर त्या मुलीच्या हाती काही पुरावे लागले म्हणजे पत्रकारांनी जर तिला काही सपोर्ट घेऊन पुरावे दिले तर मात्र आपलं काही खरं नाही. म्हणून मात्र आता वल्लरी म्हणते की हो ती मुलगी दिसते तशी इतकी नाही, ती इतकी हुशार आहे आणि चतुर आहे. ती काही न करून मात्र आपल्या आईच्या विरोधात पुरावे आहे ते शोधून काढेलच आणि अर्णव राजशिर्केला ते पुरावे देईल आणि एकदा की अर्णव राजशिर्के याच्यासमोर पुरावे आले तर आपलं काही खरं नाही. म्हणून मात्र आता वल्लरी म्हणते की हे बघा मी तुम्हाला 50 लाख रुपये द्यायला तयार आहे आणि ते 50 लाख रुपये तुम्हाला असे घ्यायचे आहे की तुम्ही मात्र आता ही ईश्वरी अर्णव राजशिर्के आहे तर तिला किडनॅप करायचं. म्हणजे आता आपण एक अगदी प्लॅन करायला गेलो तर 2 प्लॅन सक्सेस होतील.
ईश्वरीला किडनॅप करून आपण त्या अर्णवकडे 50 लाख रुपये मागायचे आणि 50 लाख रुपये मागितल्यानंतर आपण त्या ईश्वरीला आपल्या वाटेतील जो काटा आहे तर तो अल्लद दूर करायचा, कारण ती ईश्वरी काही करून मात्र पुरावे शोधेल आणि त्या अर्णवला ती पुरावे नक्की देईल। त्यामुळे मात्र आपल्या सगळ्यांचं जीवन आहे ते धोक्यात येईल आणि आता ह्या मुलीला आपल्याला संपवावं लागेल। त्या अगोदर मात्र आपल्याला पैशाची तरतूद करावी लागेल आणि त्या अर्णवकडे मात्र तिला किडनॅप करून इतके सारे काही पैसे मागायचे आहे। आता मात्र ईश्वरी तेथून निघालेली आहे आणि ईश्वरी आता सुप्रियाला येऊन भेटते आणि सुप्रियाला आता क्लाउड किचनमध्ये आल्यानंतर सर्व सांगते। ईश्वरी म्हणते की हे बघ आई, तू काही काळजी करू नको, मी सगळे काही पुरावे शोधते आणि एकदा की पुरावे माझ्या हाती आले तर मात्र आता अर्णव राजशिर्क्यांना अगदी पुरावे दाखवून आता तू आई निर्दोष आहे, तुझी काही चूक नाही, जे काही पाप तुझ्या माथी लागले गेलेले आहे अगदी लग्नाच्या अगोदरपासून तू हे सर्व भोगत आहे आणि आता ते भोगण्याची तुझ्यावर वेळ येणार नाही, कारण लवकरात लवकर आता काहीतरी कारस्थान आहे, कारण श्रीकांत धुमाळ जो काही बोलला, खोटं बोलला आणि तो आपल्यापासून काहीतरी लपवतो। इतका मोठा हा पत्रकार नक्की आपल्यापासून काय लपवतो, या सगळ्या विरोधित पुरावे मी आता शोधून काढणार आहे आणि एकदा की मला ते पुरावे मिळाले तर अर्णवला मी ते सगळे काही पुरावे देणार आहे आणि एकदा अर्णव सरांना पुरावे दाखवले तर आई, आपल्याला कोणीही काही करू शकत नाही, कारण तू निर्दोष आहे आणि माझी सुद्धा त्यात काही चूक नाही। हे अर्णव सरांच्या समोर सत्य येईल आणि ती बाई आपोआप सापडली जाईल। एकदा की आपल्याला पुरावे मिळाले तर आता आपल्याला खरा गुन्हेगार कोण आहे म्हणजे त्या बाईपर्यंत आपल्याला नक्की पोहोचता येईल। तेव्हा आता सुप्रिया रडत असते। सुप्रिया म्हणते की हो ना ईश्वरी, अगदी लग्नाच्या अगोदरपासून हा कलंक मी माझ्या माथी घेऊन फिरत आहे, पण आज मात्र हे पुरावे जर मिळाले तर ती बाई नक्की सापडेल आणि माझ्या माथी लागलेला हा कलंक दूर होईल आणि अर्णव आणि तुझ्यामध्ये जे गैरसमज झालेले आहेत ते सुद्धा दूर होतील आणि माझ्याविषयी सुद्धा अर्णवचे गैरसमज मिटतील। म्हणजे अर्णवच्या आईच्या मृत्यूला कारणीभूत मी नाही, त्यांच्या सुखी संसाराला मी काही केलेलं नाही, फक्त त्या बाईने हे सर्व घडून आणले। हे पुरावे लवकरात लवकर मिळायला हवे। आता मात्र इकडे वल्लरीने आता ह्या उदयकांतला सुपारी दिलेली आहे ईश्वरीला मारण्याची आणि ईश्वरीला किडनॅप करण्याची। आता ईश्वरी त्या अगोदर मात्र क्लाउड किचनमधून निघते, पण तिला अर्णवचा कॉल येतो। अर्णव तिला विचारतो की कुठे आहे, तर ईश्वरी म्हणते की मी आईला भेटून येतच आहे, एक महत्त्वाच्या कामासाठी गेले होते, ते पुरावे शोधायला आणि लवकरात लवकर ते पुरावे आपल्याकडे असतील। आता मात्र अर्णव ईश्वरीवर खूपच खुश असतो। ईश्वरी खरंच खूप डेंजर आहे, काही ना काही करून ती काही ना काही शोधत असते आणि आता काही झालं तरी आता ईश्वरीची साथ द्यायला हवी। ईश्वरीची आई आणि ईश्वरी नक्की खरं बोलत आहे हे अर्णवच्या लक्षात येते। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे बघा आता लवकरात लवकर आईविषयी जो गैरसमज तुमचा झालेला आहे तो गैरसमज मला दूर करायचा आहे आणि जर आता एकदा पुरावे मी तुम्हाला दिले तर आपल्या नात्याला एक नवीन सुरुवात करता येईल आणि आपल्या नात्याबद्दल आपल्याला पुढे जाण्याचा विचार करता येईल। आता ईश्वरीच्या मनातील हे प्रेमाचं सत्य ऐकून अर्णव खूपच खुश होतो। अर्णव म्हणतो की खरंच ईश्वरी किती खरी आहे, किती अगदी सोज्वळ आहे, अगदी खरंच ती खरं वागते, काही ना काही शोधत असते। अंजली ताईसाठी सुद्धा ती किती काही करते, किती काळजी घेत असते आणि आपली सुद्धा काळजी घेऊन आपल्याला साथ देत असते। हे सगळं काही अर्णवला आठवतो। अर्णव म्हणतो की ईश्वरी तू तेथेच थांब, मी लगेच येतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर मी घरी येत आहे। आता अर्णव म्हणतो की ईश्वरी तू काळजी करू नको, मी येतोय तिकडे। आणि तेवढ्यात उदयकांचे जे गुंड आहे तर ते ईश्वरीला किडनॅप करायला तेथे येतात, परंतु ईश्वरी काही कमी नसते। ईश्वरी त्या गुंडांशी 4 हात करते आणि आपला जीव वाचवते। आता ईश्वरीने मात्र त्या गुंडांशी 4 हात करून त्या गुंडांना चांगलं झोडपलेलं असतं आणि त्याच वेळेस ईश्वरीच्या डोक्यात त्या एका गुंडाने मात्र काठी मारलेली असते आणि त्याच वेळेस आता ईश्वरी बेशुद्ध पडणार तर तेथे अर्णव धावून येतो आणि जोरात अगदी मिस इंडोर असे म्हणतो। तेव्हा आता ईश्वरीला खाली पडताच म्हणजे पडणार तोच अर्णव येतो आणि अर्णव ईश्वरीला वाचवतो आणि त्या गुंडांची चांगली धुलाई करून मात्र माझ्या ईश्वरीवर अगदी वाईट नजर टाकण्याची तुमची हिंमतच कशी झाली, म्हणून मात्र आता तो ईश्वरीला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतो। पण नक्की ही गुंड कोण होते, ईश्वरीवर त्यांनी हल्ला का केला, असा प्रश्न आता अर्णवला पडतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर ही तीच गुंड आहे की ज्या माणसाने आणि ज्या बाईने हे सर्व घडून आणलेला आहे आणि नक्की ह्या सगळ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, कारण आज मी कुठे गेले होते, कुठे पुरावे शोधायला गेले होते हे सगळं काही ईश्वरी सांगते। पण त्याच वेळेस ईश्वरीला चक्कर येते, कारण तिच्या डोक्यात अगदी जबर मार लागलेला आहे।
आणि त्या डोक्यात चक्कर आलेल्यामुळे अर्णव घाईने तिला हॉस्पिटलला घेऊन जातो आणि ईश्वरीला आता बेशुद्ध झालेली आहे. ईश्वरी शुद्धीवर येण्याची वाट तो पाहत असतो. आता डॉक्टरांना अगदी कासावीस होस म्हणत असतो की हे बघा डॉक्टर, ईश्वरीला काही होऊन देणं नका, ईश्वरीचा जीव वाचवा. म्हणून मात्र अर्णव कासावीस झालेला आहे. तर आता ईश्वरीवर आलेल्या या भयानक संकटातून अर्णव ईश्वरीचे अगदी जीव वाचवतो आणि अगदी तिला सुखरूप घरी घेऊन येतो. तेव्हा आता मित्रांनो, हीच ईश्वरी मात्र आपल्या अंजलीला होणाऱ्या वेदना अगदी सहन करून आपल्या स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून अंजलीला आता जे काही संकट तिच्यावर येणार आहे अंजलीवर, त्या संकटावर मात करून ईश्वरी अंजलीची डिलिव्हरी सोपी कशी करते, सुखरूप कशी करते हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, आता मात्र उदयकांत वल्लरी या दोघांचे जे कारस्थान आहे ते ईश्वरी उघड पाडून अर्णवला पुरावा कसा देते हे बघायला मात्र विसरू नका. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि बघितल्याबद्दल मित्रांनो तुमचे अगदी मनापासून धन्यवाद.